हो का आम्ही मका पेरली, ह्याला ठिबक केलंय आणि ही मका आहे ना 1 महिना आणि 8 दिवसाची आहे. 1 महिना 8 दिवसाची ही मका आहे. हो का एवढाली पुसली आमची मका. आता काय झालंय, आता उन्हाळा दिवस लागलाय, उन्हाळा दिवस आहे म्हणून त्याच्यामुळं काय केलंय, जित्राबांडा आम्ही खायला केलंय. आणि काय होतं ही आपलं जी काय कुणी गावताला कशाला आलं ना, ही अशी एवढाली अशी मका मोडून टाकीतात खाली, अशी पायाखाली मका मोडती. पण काय करा, ही शेतकऱ्याला सांगणं आहे की मकाचं असं या गावात बिवात न्या, फक्त मका काय मोडू नका. कसं ही ह्याला लय मेहनत करावी लागली. ह्याला युरियाचा डोस दिलाय, खताचा डोस दिलाय, अजून खुरपान केली, ह्याला औषध फवारणी केली. एक मोड सुद्धा गावताचा नाही ह्याच्यात, एक मोड नाही हो का गावताचा, अजिबात नाही. काय होतं शेतकऱ्याच्या जित्राबांना, जर हिरवं पारवं खायला आलं तर दूध निघतं, आणि दूध जर निघलं दुधाला भाव बी येतो चांगला, आणि एकच नंबर दूध निघतं. कसं होतं की जेवढ्या गाया संभळण, जेवढं खायला असन तेवढं शेतकऱ्याला कमी पडतं. त्याच्यामुळं काय केलंय, आता ही 1 एकर मका आहे. आणि हो का ही आता इकडे ना, हो का ही अजून पिरली बघा. हो का ही मका आहे ना, ही बारकी 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 मका आहे. हो का ही बारीक बारीक मका आहे. अजून हिला अजून टाईम आहे. जरी गुंट्यावर विकायची म्हणलं ना तरी आमची तयारी, कारण थोडी जित्राबाला ठेवायची, थोडी विकायची. कसं आहे ते त्याच्यावर पोट बी चाललं पाहिजे, 10-5 रुपये खायला बी राहिलं पाहिजेत, असं म्हणजे चाललंय. नीट दर हातात चल. थांबा थांबा आले. ताली केल्या, ताली कसं तुकडं तुकडं पाड्यात नाही, कट्टा कट्टा केलाय थोडंसं जरा, म्हणजे काय होतं. हो का एवढी बागायत जमीन आहे. कसं आहे थोडं 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 पाणी, आता उन्हाळ्याचं पाणी कमी नाही बरं का, हाय थोडं व्यवस्थित पाणी. पण ठिबक केले हो का, ठिबक. आणि ठिबकवारी आहे ना लई नुकसान होत नाही पाण्याची, आणि जिथले तिथं क्षेत्र भिजतं. भिजलं ना म्हणजे काय होतं की आपल्याला बी परवडतं, लई गवात नाही उगवत, काय नाही ठिबकनी. आता ही मका आहे ना, ही मका मला वाटतं 15 दिवसाची मका आहे. 15 दिवस म्हणजे 20 दिवस होत आलेत, 15 ते 20 दिवस होत आलेत ह्या मकाला. हो काय हाय का गावात नाही, काय नाही, अजिबात नाही गावात. खुरपण आणि एकदम खताचं औषध जी मारलंय ना, ती एकदम भारीतलं औषध मारलंय. बाया लावायला परवडत नाही हो, बाया लावायला परवडत नाही. कसं बाया लावायच्या म्हणलं की त्यांना 300 रुपये रोज आहे, आणि सकाळी 10:30ला यायचं, आणि 5ला तर म्हणायचं आम्हाला सुट्टी द्या. मग एवढं शेतकऱ्याला परवडतंय का? शेतकऱ्याला एवढं जर बायांना रोजगार द्यायचा ना, आपण काय करायचं मग? आपल्याला जित्राबं सांभाळायची, आपल्याला घरदार सांभाळायचं, आपलं पोट बी सांभाळायचं, रानात कष्ट बी करायचं. म्हणून काय केलंय हो, काही ठिबक आणलंय, आणि लय भारीतलं नाही बरं का, जरा हलकंच ठिबक आणलेलं आहे. म्हणजे काय होतं आपल्याला परवडणं असं. लय जर भारीतलं आणलं तर जवळजवळ 2-1 हजाराचं आणावं लागतं. हे कसं आहे 1000-1100 एवढ्यापर्यंत आम्ही ठिबक आणलेलं आहे.